नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे, पण सफेद पोह्यांपासून नाही तर लाल पोह्यांपासून. तुम्ही ह्या पोह्यांचे कधी पोहे बनवले आहेत का? तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे मी माझ्या माहेरी खात होती, पण इकडे मी पहिल्यांदाच बनवणार आहे. तर बघूया आपण कसे बनतात. सफेद पोह्यांपेक्षा जास्त हेल्दी मानले जातात. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 लोकांच्या प्रमाणामध्ये पोहे बनवणार आहे. त्यासाठी मी ते साधारण 3 मूठ पोहे घेणार आहे. तर मी एक सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरणार आहे, ते तुम्हाला पुढे समजेलच. हे आता आपण चाळून घेऊया. पोहे बनवताना नेहमी चाळून घेणं आवश्यक आहे, पण हे आपल्याला आत्ता धुवायचं नाही आहे. धुणार आपण नंतर आहोत. सध्या फक्त आपल्याला चाळून घ्यायचे आहे. पोहे आपले चाळून झालेले आहेत. आता पोहे बनवून घेऊया आपण. इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे कढईत. सुरुवातीला मी इथे शेंगदाणे तळून घेणार आहे. शेंगदाणे आपल्याला जास्त करपवायचे नाहीत, मंद आचेवरच आपल्याला हे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आपले शेंगदाणे छान तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. आता मी इथे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. सोबत मी इथे अर्धा चमचा जिरं घालणार आहे. त्यानंतर आपण इथे हिंग घालून घेऊया. त्यानंतर आता आपण इथे एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला आहे व सोबत 7-8 कढीपत्त्याची पानं घालणार आहे. कढीपत्त्याची पानं मी कधीच आधी टाकत नाही, आता पूर्ण गॅस भरून जातो, तेल उडतं सगळीकडे. मी कायम कांद्यासोबतच त्याच्यात ॲड करते कुठल्याही फोडणीमध्ये. आता 2 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत. आता आपण कांदा भाजायला टाकला की आपल्याला लगेच पोहे धुवून घ्यायचे आहेत. पोहे जर आधी धुतले तर ते सुकतात व बनवल्यावर कडक होतात. पोहे कायम कांदा भाजायला टाकल्यावरच मी धुते, त्यामुळे ते थोडे ओलसर राहिल्यामुळे पोहे खायला मऊ लागतात. इथे आपला कांदा देखील परतवून झालेला आहे. आता यामध्ये मी सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच आलं किसून घालणार आहे. तुम्ही आलं घालून कधी पोहे बनवले आहेत का? नसतील बनवले तर नक्की बनवा, तुम्हाला खूप आवडणार आहेत. माझी आजी असं बनवायची, म्हणजेच पप्पांची आई. तर खूप छान लागलेले, खूप वेगळे लागलेले. नॉर्मल पोह्यांपेक्षा चांगली चव येते. आलं घालून झालं की आता आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत. हळद परतवून झाली की आता आपण भिजवलेले पोहे घालून घेऊया. पोहे घातले की आता आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातलं की आपल्याला थोडीशी साखर घालून घ्यायची आहे. साखर तुम्ही नक्की घाला, एवढ्याशा साखरेने सुद्धा चवीमध्ये बराच फरक पडतो. आता हे आपण छान एकदा एकजीव करून घेऊया. हे छान आपलं एकजीव करून झालं की आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर एक वाफ काढून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण एकदा हे छान मिक्स करायचं आहे.
मिक्स करून झालं की आता आपण यामध्ये तळलेले शेंगदाणे घालणार आहोत. आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया व हे पुन्हा एकदा छान मिक्स करूया. आपले पोहे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. हे लाल पोह्याचे कांदा पोहे तुम्ही नक्की बनवा आणि त्याच्यात आलं नक्की घाला. आता आपण पोहे सर्व करून घेऊया. आता आपल्याला पोह्यावर ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे. याने देखील छान टेस्ट येते. तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. वरून एक लिंबाची फोड ठेवायची आहे. पोहे आपले खायला तयार झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता आपण कांदे पोहे बनवले आहेत तर चहा तर हवाच नाही का. गरम गरम कांदा पोहे आणि त्यासोबत वाफाळता चहा, हे कॉम्बिनेशन वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे. आता मी ते चहा गाळून घेतलेला आहे. आपला आजचा नाश्ता कसा दिसतो हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.